विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिलं चॅप्टर पाहिलेलं आहे रोटेशनल डायनॅमिक्स, विच इज रिलेटेड विथ द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. तशाच प्रकारे आता आपण इथे डायरेक्ट पाचवा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत, विच इज आसोलेशन. आसोलेशन विच इज रिलेटेड विथ द मोशन. देअरफॉर वी हॅव टेकन फिफ्थ चॅप्टर. आता आसोलेशन मीन्स आता आपल्याला मराठीमध्ये जर पाहायचं तर एक प्रकारचा झोका असेल किंवा आंदोलन असेल किंवा पुढं मागं होणारी मोशन ऑफ पार्टिकल असेल त्याला आपण आसोलेशन म्हणतो. आणि आपल्याला माहित असल्याप्रमाणे देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ मोशन. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशनल मोशन पाहिलेलं आहे, व्हायब्रेशनल मोशन पाहिलेलं आहे, रोटेशनल मोशन पाहिलेलं आहे, सर्क्युलर मोशन पाहिलेलं आहे. तशाच प्रकारे आसोलेटरी मोशन in which same set of movement again and again takes place, which is called as oscillatory motion, and one set of movement is called as the oscillation. Oscillations are most important in physics, which is a common and interesting phenomenon in physics. आता आपण आपल्या घरात विविध प्रकारचे असे ऑसिलेशन पाहतो. लहान लेकराचा पाळणा विच इज ऑल्सो वन टाइप ऑफ ऑसिलेटरी मोशन, ॲज वेल ॲज पेंडुलम ऑफ क्लॉक असेल विच इज ऑल्सो हे ऑसिलेटरी मोशन, ॲज वेल ॲज सेविंग मशीन इज ऑल्सो ए ऑसिलेटरी मोशन. त्याच्यानंतर व्हायब्रेशन्स ऑफ गिटार्स आर व्हायोलिन इन विच स्ट्रिंग्स व्हायब्रेट. आता गिटार आणि व्हायोलिन आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वायरचे मोशन अप अँड डाऊन होते. त्याला आपण काय म्हणून ऑसिलेशन्स म्हणून किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणून किंवा निडलचे मोशन ऑफ निडल ऑफ ए सेविंग मशीन इज ऑल्सो ए ऑसिलेटरी मोशन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर दीज आर मोशन्स निडल ऑफ सेविंग मशीन असेल किंवा पेंडुलम ऑफ क्लॉक असेल किंवा क्रायडल विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम ऑर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे पुन्हा पुन्हा तीच क्रिया काही ठराविक काळानंतर घडते म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, पिरियॉडिक मोशन म्हणतो. पिरियॉडिक मध्ये काय असतं, विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम, त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हणतो. आणि द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज मोस्टली टू अँड फ्रो ऑर अप अँड डाऊन असते. अबाउट ए मीन पोझिशन असेल किंवा इक्विलिब्रियम पोझिशन असेल विच टेक्स सेम इंटरवल ऑफ टाइम. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ए पिरियॉडिक मोशन. आता ऑसिलेटरी मोशन इज ए पिरियॉडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन इज ए पिरियॉडिक मोशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहता येईल, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन. फॉर दिस मोशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय साइन अँड कोसाइन फंक्शन्स. काय म्हणलं आपण आता, ऑसिलेटरी मोशन इज ए पिरियॉडिक मोशन. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतो काय, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन विच इन्क्लूड्स the functions of sine or cosine functions, which is known as harmonic functions. त्याला काय म्हणतो आपण, हार्मोनिक फंक्शन. हार्मोनिक फंक्शन मध्ये आपल्याला साइन आणि कोसाइन फंक्शनचा उपयोग केलेला असतं. ते घेऊन आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन्स आर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ sine and cosine functions, so it is called as a harmonic function. So oscillatory motion is a harmonic motion. काय सांगते आपल्याला, oscillatory motion is a harmonic motion कारण ह्याच्यामध्ये आपल्याला displacement, velocity and acceleration are represented by
sine or cosine function, so it is called as a harmonic function. So oscillatory motion is called a harmonic motion. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक म्हणजे आता मी सांगितलेलं आहे किंवा मागल्या चॅप्टर मध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे? विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम ऑफ सेम सेट ऑफ मुवमेंट. सारख्याच मुवमेंटचा सेट काही ठराविक अंतरानंतर पुन्हा पुन्हा करतात, त्याला आपण काढलेलं आहे पिरियॉडिक मोशन म्हणतो. जसं आपण सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलेलं आहे. Earth revolves around itself within 24 hours as well as around the sun in 365 days or 366 days. Therefore, it is called as a periodic motion. म्हणजेच definite interval of time मध्ये आपल्याला सेम सेट ऑफ मुवमेंट रिपीट झालेला आठवतो, त्याला आपण periodic motion म्हणतो. Periodic motion of the body performs same set of movement. Periodic motion मध्ये काय असतं? सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा घडतं. जसं आपल्याला माहित आहे 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तशाच तिच्यामध्ये आपल्याला सेम सेट म्हणजे काय होते? सकाळ, संध्याकाळ, दुपार हे आपल्याला पुन्हा पुन्हा 24 तासानंतर पाहायला मिळतात. म्हणजेच काय आहे? सेम सेट ऑफ मुवमेंट. और सिंपल पेंडुलम असेल किंवा पेंडुलम ऑफ क्लॉक असेल, इट मूव्स अबाउट ए फिक्स्ड पोझिशन. एका सेकंदामध्ये आपल्याला दोलन तयार झालेला आढळतं. म्हणजे सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन मिळतं, त्यालाच आपण पिरियॉडिक मोशन मध्ये सेम सेट ऑफ मुवमेंट वी गेट अगेन अँड अगेन. आता पिरियड किंवा पिरियॉडिक टाइम म्हणजेच काय आहे? इट इज द टाइम टेकन टू पार्टिकल कम्प्लीट वन ऑसिलेशन असेल किंवा वन व्हायब्रेशन असेल किंवा वन रोटेशन असेल, तर त्याला आपण पिरियड ऑफ पिरियॉडिक टाइम म्हणतो. जसं आता पिरियड ऑफ अर्थ इज 1 day 24 hours, or we taken pendulum of clock which repeats after 1 second same set of movement. म्हणजे त्याला आपल्याला काय सांगता येते? पेंडुलम ऑफ क्लॉक रिपीट्स अगेन अँड अगेन फॉर 1 second. तशा प्रकारे आपल्याला काय सांगता येईल? पिरियड ऑफ पेंडुलम ऑफ clock is 1 second. Period of rotation of Earth around itself is 24 hours, which moves again and again same set of movement. आणि तशा एका सेट ऑफ मुवमेंटला आपण काय म्हणतो? ऑसिलेशन म्हणतो. At the end of each set of movement, the state of the body is the same as that of the beginning. जसं आता आपण दिवसाची सुरुवात आपण पहाटेने करतो, तशाच प्रकारे प्रत्येक 24 तासानंतर आपल्याला पहाटे 4 असतील, 5 असतील, 6 असतील, हे काय होतं? सारखीच बिगिनिंग होते. म्हणून त्याला आपण each set of movement, the state of the body is in the same state, same as that of the beginning. आता ह्याचे जर एक्झाम्पल आपण पाहू लागलो पिरियॉडिक मोशनचे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्याचा कालावधी किती आहे? 24 तासाचा आहे. सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी आहे 365 किंवा 366 दिवसाचा. विच इज ए पिरियॉडिक मोशन आहे. त्याच्यानंतर द प्लॅनेट्स ऑफ अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अराउंड द सन, विच इज ऑल्सो ए periodic motion. त्याच्यानंतर as we know in atom there are electrons which revolves around the nucleus in circular orbit. These are the periodic motions आहेत.
काय तर दीज आर द पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक म्हणजेच लक्षात ठेवायचं विच कम्प्लीट्स आफ्टर रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. त्याच्यानंतर आपल्याला अनदर टाइप ऑफ पिरियॉडिक मोशन इन विच particle repeatedly moves to and fro or up and down along the same path. Periodic motion मध्ये काय होतं आपल्याला another type of periodic motion which particle repeatedly moves up and down repeatedly moves to and fro along the same path is called as the oscillatory or vibrating motion. As we know, oscillatory motion is a periodic motion, but every periodic motion is not a oscillatory motion. आता आपल्याला काय माहित आहे, oscillatory motion ही काय आहे, periodic motion आहे. परंतु प्रत्येक periodic motion ही oscillatory motion नाही. जसं की सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन हे काय आहे, periodic motion आहे, but it is नॉट ए ऑसिलेटरी मोशन. आता पाहिल्याप्रमाणे आपण ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकल मूव्स अप अँड डाऊन अगेन अँड अगेन अबाउट ए मीन पोझिशन और इक्विलिब्रियम पोझिशन, त्याला आपण ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन म्हणतो. जसं की आपण वीणा आहे, मंदिरात असणारा त्याची तार छेडल्या तर तिथे काय होते, अप अँड डाऊन होते, विषयीचे ऑसिलेटरी मोशन आहे. किंवा ड्रमचं पडदा असेल तो देखील काय आहे, वाजवल्यानंतर ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच आपल्याला काय करता येतंय, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज ए पिरियॉडिक मोशन बट नॉट ए एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नॉट ए ऑसिलेटरी मोशन. त्याचे आपण विविध असे एक्झाम्पल पाहू शकतो. सर्क्युलर मोशन हे आपल्याला इट इज ए पिरियॉडिक बट नॉट ए ऑसिलेटरी मोशन. The simple harmonic oscillatory periodic motion in which every particles are moved to and fro त्याला आपण काय म्हणतो, सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. म्हणजे तिच्यामध्ये काय होतं, पार्टिकल एखाद्या ठराविक पोझिशनच्या टू अँड फ्रो असेल किंवा अप अँड डाऊन असेल अलॉंग ए सर्टन फिक्स्ड पाथ. If the path is straight line त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. पाथ इज लिनियर असेल म्हणजे लिनियर मोशनच्या मध्ये आपल्याला पार्टिकल मूव्ह अप अँड डाऊन असेल किंवा टू अँड फ्रो असेल आणि इट इज अलॉंग स्ट्रेट लाईन असेल तर त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. आणि द पाथ इज आर्क ऑफ ए सर्कल. एखाद्या वर्तुळाचा जर तो पाथ असेल, आर्क असेल, कंस असेल तर त्याला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. अशा प्रकारे आपण पिरियॉडिक मोशन अँड इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपण पाहिल्याप्रमाणे simple harmonic motion which repeats about a to and fro असेल किंवा अप अँड डाऊन असेल अलॉंग ए स्ट्रेट लाईन त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक म्हणतो. आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पाहत असताना आता ह्याच्यामध्ये आपण एक रेक्टँग्युलर ब्लॉक घ्यायचं आणि एक टोक आपण रेक्टँग्युलर ब्लॉकचं दिस इज ए फ्रिक्शनलेस सरफेस आहे. ह्या फ्रिक्शनलेस सरफेसवर आपण दिस इज ए ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकवर आपण ठेवलेला आहे आणि एक टोक ह्या स्प्रिंगचा आपण काय केलेला आहे, रिजिड वॉलला लावलेला आहे. दुसरा टोक आपण ह्या ब्लॉकला लावलेला आहे. हियर इज द मास आहे, दिस इज द ब्लॉक आहे
आता आपल्याला माहित आहे की स्प्रिंगला फोर्स लावला तर कॉम्प्रेस होतं, सोडल्यानंतर ड्यू टू रिस्टोरिंग फोर्स इट बिकम्स इट्स ओरिजिनल shape and size. This property of body or substance is called as, त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. आणि इलॅस्टिसिटी मुळे काय होईल, तो पदार्थ पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा आपण हे कॉम्प्रेस केलेली पोझिशन आहे, पुन्हा रिलीज केलेली पोझिशन आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण कॉम्प्रेस म्हणजे काय होतं, मूळ स्थितीपेक्षा देखील काय होतो, हा आकुंचन पावतो किंवा मूळ स्थितीमध्ये न येता कॉम्प्रेस होतो. म्हणजे पार्टिकल्स काय होतात, गॅदर होतात. आता इथं हे ब्लॉक आहे आपल्याकडे. आपण जर पाहिलं तर आता याच्यामध्ये आपण ह्या स्प्रिंगचं एक टोक आपण काय केलेलं आहे, ब्लॉकला लावलं आहे, दुसरं एखाद्या रिजिड वॉलला लावलेलं आहे. हिअर इज द फोर्स एफ इज इक्वल टू 0. आपण इथं पुल करून सोडून द्यायचं. पुल केल्यानंतर ताणलं जातं, ताणल्यानंतर तो काय होतो, पार्टिकल्स वाईड होतात, सेपरेट होतात. त्याच्यानंतर सोडल्यानंतर तो काय होतो, मूळ स्थितीमध्ये येतो. पुन्हा मूळ स्थितीहून तो काय होतो, कॉम्प्रेस होऊन पुन्हा काय होईल, त्याच्यापेक्षा जवळ पार्टिकल येतील. म्हणजे हे कशामुळं, ड्यू टू द इलॅस्टिसिटी ऑफ पार्टिकल. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एफ इज इक्वल टू के एक्स असतो. इथं मायनस एक्स डिस्प्लेसमेंट आहे, इथं प्लस एक्स डिस्प्लेसमेंट आहे. जशी इथं ब्लॉक आहे, इथं देखील काय ब्लॉक आहे. आणि हे काय आपल्याकडे फ्रिक्शनलेस सरफेस आहे. frictionless surface. आता हे जे रिलीज आहे, आपण धरून ताणून सोडायचं आहे, हे रिलीज पोझिशन आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रेच्ड पोझिशन, हे इज ए स्ट्रेच्ड पोझिशन म्हणजे ताणलेली अवस्था आहे. बी मध्ये आपल्याला रिलीज्ड पोझिशन सांगता येतं. आणि सी मध्ये दिस इज ए कॉम्प्रेस्ड आहे, दबलेल्या अवस्थेमध्ये आहे. आता याच्यामध्ये पुल केलेला आहे म्हणजे ब्लॉक आपण राईट कडे वळलेला आहे. राईट कडे वळल्यानंतर काय होतं, तो पदार्थ ताणला जातो, स्ट्रेच होतो. आणि धरून सोडल्यानंतर काय होतं, तो टू अँड फ्रो मोशन तयार होतात. किंवा दोन्ही साईडच्या इक्विलिब्रियम पोझिशनच्या दोन्ही साईडला तो काय होतो, व्हायब्रेट होतं किंवा ऑसिलेट होतं. टू अँड फ्रो पोझिशन असते. आता ह्याला आपण काय म्हणतो, दिस मोशन इज ए लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता फिगर बी मध्ये आपण फोर्स 0 दाखवलेला आहे, म्हणजेच काय आहे, रिलीज पोझिशनला दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्लॉक उजवीकडे आपण
वळलेला आहे by spring on the block and is directed toward the left as shown in figure A. Due to elasticity, the spring tries to regain its original shape and size. त्यालाच आपण काय म्हणतो, डायमेन्शन म्हणतो, आणि विच इज ड्यू टू द रिस्टोरिंग फोर्स. हे प्रत्येक पदार्थाच्या अंगी असतेच, हे आपल्याला माहित आहे. आणि धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, जेवढा आपण फोर्स जास्त तेवढा पदार्थ काय होतो, स्ट्रेच होतो. आणि सोडल्या ऍज वे रिलीज देन इट कम फास्ट. जेवढं फोर्स आपण एक्सटर्नल फोर्स लावतो तेवढंच रिस्टोरिंग फोर्स कार्यरत होतो, क्विक असं का होतो, जवळ येतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. जेवढा फोर्स जास्त तेवढं डिस्प्लेसमेंट जास्त. आणि विच इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. दॅट इज, इथं आपण काय सांगू शकतो, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स सांगतो. आता त्याच्यावर आपल्याला काय सांगता येतं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एफ इज द फोर्स आहे, एक्स इज द डिस्प्लेसमेंट आहे, आणि ह्या दोन्ही मध्ये अपोजिट दिशा असते, म्हणून आपण काय दाखवलेलं आहे, मायनस एक्स दाखवलेला आहे. देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आपण सांगितलेलं आहे, वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट आहे अँड एक्स इज द डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिटली डिरेक्टेड आहेत. आणि आपण जर फिगर सी पाहिलं तर विच इज ए कॉम्प्रेस्ड पोझिशन, म्हणजेच काय झालं आहे, आपण पुल केलेला फोर्स हा राईट कडे आहे आणि रिस्टोरिंग फोर्स कसा आहे, लेफ्ट कडे आहे. And force by the spring directed towards right, that is the F and X are oppositely directed. Therefore, F is equal to minus kx, which is equation of motion. F is equal to, count upon, F is equal to minus kx, which is the equation of motion आहे. याच्यावर हे कशावर काढलेलं आपण, धरून सोडल्यानंतर द पार्टिकल इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स इक्विलिब्रियम पोझिशन. देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, त्याला आपण इक्वेशन ऑफ मोशन ऑफ ब्लॉक म्हणतो. आणि रिस्टोरिंग फोर्स एक्झर्टेड बाय स्प्रिंग एक्सिलरेट्स ऍज, कसं होतं बघा, आता ये इज एक्सिलरेशन आहे. आपल्याला माहित आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए, त्याच्यावर एक्सिलरेशन इज इक्वल टू एफ भागिले एम. दिस इज द एक्सिलरेशन आहे. आणि फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट, काय सांगता येत आता, इथं जर एफ ची किंमत आपण काय ठेवलं, मायनस के एक्स डिवायडेड बाय एम. The restoring force exerted by the spring accelerate होतं, and the acceleration is given by F is equal to F भागिले M. आणि F ची किंमत आपण आता काढल्याप्रमाणे के एक्स भागिले एम. आता हिच्यामध्ये जर ब्रॅकेट मधली टर्म पाहिले, के इज फोर्स कॉन्स्टंट आहे, एम इज द मास ऑफ ब्लॉक विच इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. Division of k by m is constant. Therefore, from this equation, it is clear that equation 1 indicates that acceleration is directly proportional to displacement, and negative sign indicates that acceleration and displacement are opposite to each other or oppositely directed. And this condition, आता कंडिशनच्या मध्ये दोन कंडिशन सांगितलेल्या आपण. एक आहे एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. दुसरी कंडिशन आहे एक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर अपोजिट टू ईच अदर. देअरफॉर इट इज कॉल्ड एज सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन राहण्यासाठी आपल्याला दोन कंडिशनची आवश्यकता आहे. किती, दोन कंडिशनची आवश्यकता आहे. पहिली कंडिशन आहे एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट,
and acceleration and displacement are opposite to each other, therefore it is called as simple harmonic motion. आता सिंपल हार्मोनिक मोशन पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, आता ह्या आकृतीमध्ये आपण 3 आकृत्या काढल्यात ए बी सी. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण ही आकृती आहे स्ट्रेच पोझिशन, म्हणजे काय आहे, द पार्टिकल मूव्ज एक्स्ट्रीम पोझिशन. अँड आकृती बी पाहिलं तर आपल्याला इट इज मीन पोझिशन अँड सी ऑल्सो इट इज ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये आपल्याला काय सांगता येईल, आता एक निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि दुसरा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, म्हणजे तिच्यामध्ये पार्टिकल मूव्स टू अँड फ्रो अबाउट ए मीन पोझिशन. आता इथं मीन पोझिशन पाहिली तर आपल्याला असं सांगता येईल, आता आपण जर साधी स्ट्रेट लाईन पाहिली तर ह्याच्यामध्ये आपण इथं मीन पोझिशन आपण काय सांगूत, ओ सांगूत. ए अँड बी काय तर एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ह्या ओ भोवतीच काय करतं, पार्टिकल मूव्ह होतो. मागे आला तर तो -x डिस्प्लेसमेंट असतो आणि पुढे गेला तर तो काय असतो, +x डिस्प्लेसमेंट असतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट का असतो, 0 असतो. डिस्प्लेसमेंट 0. आता पार्टिकल काय होतो, मूव्ज टू अँड फ्रो. फ्रो गेल्यानंतर तो काय होईल, पुन्हा मीन पोझिशनला येतो आणि त्या मीन पोझिशन आल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते, मॅक्झिमम होते. व्हेलॉसिटी मॅक्झिमम होते म्हणजेच काय होतं, कायनेटिक एनर्जी ऑल्सो बिकम्स मॅक्झिमम. आता इथे मीन पोझिशन आलेला पार्टिकल पुन्हा इथं थांबत नाही, तो काय होतो, पुन्हा पाठीमागे जातो. इथे एका ठिकाणी थांबतो, तो काय होतो, कंटिन्यूज मूव्स बियॉन्ड द मीन पोझिशन टुवर्ड द लेफ्ट. डावीकडे तो पुन्हा जातो, पुन्हा डावीकडे जाऊन तो पुन्हा काय होतो, तिथंच न थांबता तो पुन्हा मीन पोझिशन कडे येतो. मीन पोझिशन पशी आल्यानंतर न थांबता पुन्हा तो कंटिन्यू करतो. अशा प्रकारे सेम सेट ऑफ मुवमेंट करतो आणि अशा एका सेट ऑफ मुवमेंटला आपण काय म्हणतो, ऑसिलेशन. आता याच्यामध्ये द मोशन विच रिपीट्स किंवा द मोशन, आता बघा आपल्याला मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, इट इज ए पिरियॉडिक मोशन. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 2 कंडिशन सांगितल्या. पहिली कंडिशन काय आहे, फोर्स और एक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड force and accelerations are opposite to each other, which is called as linear simple harmonic motion. Now when we see the differential equation of simple harmonic motion, differential equation of simple harmonic motion, that is linear simple harmonic motion. Linear means along the same straight line किंवा straight line असेल तर त्याला आपण linear simple harmonic motion म्हणतो. आता आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला काय माहिती आहे, in simple harmonic motion there are 2 conditions. First condition is force is directly proportional to displacement and both are opposite to each other, therefore we get F is equal to -kx. This is equation from the simple harmonic motion. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये k is the force constant and x is the displacement of particle आहे from mean position आहे. त्याच्यानंतर आपण अगोदर शिकलेलं आहे की बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, काय सांगतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सिलरेशन. काय आहे, दिस इज अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. हे काय सांगतं आपल्याला, फोर्स इज इक्वल टू ma. फ्रॉम दीज 2 इक्वेशन वी गेट ma इज इक्वल टू -kx. त्याच्यानंतर a इज इक्वल टू काय सांगते आपल्याला,
ये बरोबर मायनस के डिवाइड बाय एम इंटू एक्स असेल. हे आपण अगोदरच काढलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला आता एक्सेलरेशन काढायचं. एक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. Velocity means the rate of change of displacement, that is, velocity is the rate of change of displacement with respect to time. Then acceleration is the rate of change of velocity, that is d dt of x म्हणजेच d dt of dx by dt. d dt of dx by dt म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपल्याला d2x भागिले dt स्क्वेअर विच इज द एक्सेलरेशन. आता एक्सेलरेशन बरोबर आपण काय काढलेलं आहे? पहिलं मायनस के डिवाइड बाय एम एक्स काढलेला आहे आणि आता आपल्याला एक्सेलरेशन बरोबर काय मिळालेलं आहे? d2x बाय dt स्क्वेअर. देअरफॉर ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ तर ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊ. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 वी गेट काय सांगता येईल? एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के डिवाइड बाय एम एक्स आहे आणि एक्सेलरेशन बरोबर d2x बाय dt स्क्वेअर. देअरफॉर d2x बाय dt स्क्वेअर is equal to minus k divided by mx, that is d2x by dt square plus k divided by m is equal to 0. This is the differential equation of linear simple harmonic motion. हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला आता k divided by m is the force constant per unit mass. Force constant per unit mass म्हणजेच by putting काय ठेवायचं किंमत ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के डिवाइडेड बाय एम. देअरफॉर our equation becomes d2x by dt square plus omega square x is equal to 0. This is also a differential equation of linear simple harmonic motion, and this is in the form of angular frequency. d2x by dt square plus omega square x is equal to 0, which is a differential equation of linear simple harmonic motion in the form of angular frequency. अशा प्रकारे आपण आपल्या परीक्षेमध्ये 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिराइव डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ह्याच्यासाठी आपल्याला एक्सेलरेशन माहित असणं आवश्यक आहे. एक्सेलरेशन आपण इक्वेशन काढू शकतो.